तर दुपारचा झालेला होता वेळ आणि माझी सगळी कामं आवरून बसलेली होती मी। तेवढ्यात मला आला 2 कोथिंबीरच्या जुड्यांचा वानोळा। म्हटलं चला आता ताजी कोथिंबीर आलेलीच आहे तर आपण पोरांच्या आवडीचं मस्त छान अशी रेसिपी करू। ही मी नेहमीच करते, गावाकडे खूप करतात ही रेसिपी आणि मला नक्की सांगा तुमच्याकडे याला काय म्हणतात ते। मी बारीक बारीक घेतली ती चिरून आणि चांगली घेतली ती धुवून पाण्याने आणि ताजी असल्यामुळे मी इथे एकच पाण्याने धुते। मग घेतलं 1 वाटी बेसन पीठ, 1 वाटी बाजरीचं पीठ आणि थोडंसं घातलं मी मीठ चवीसाठी आणि घातलं मी जिरं आणि मला झणझणीत करायचं होतं म्हणून मी इथे हिरवी मिरची लसूण दळून घेतला आणि ते छान असं मळून घेतलं। आणि मी रेसिपी नेहमी करते आणि तीही मी चुलीवरच करते कारण एकच नंबर लागते बरं का चुलीवर केल्यावर। आणि याला घेतलं मी छानपैकी मळून आणि ठेवलं मी बाजूला आणि लगेच घेतली मी चूल पेटवून आणि चुलीवर ठेवली मी कढई आणि बाहेर माझं लक्ष जाताच हे बघा पावसाचं किती छान असं वातावरण झालेलं होतं। कढईत घातलं मी तेल जरा बरंच घातलं म्हणजे जी रेसिपी मला करायची ती थोडी क्रंची होईल। मग अशी बारीक बारीक मी मुटकुळे केले तर आमच्या इकडे याला म्हणतात मुटकुळे, तुमच्या इकडे काय म्हणतात मला नक्की कमेंट करून सांगा बरं का। अशी झणझणीत मस्तपैकी तेलामध्ये सोडले मी त्याला आणि 5-10 मिनिटानंतर हे असेच बारीक बारीक याच्यावर शेकले की मागून पुढून मस्त असे लाल लाल होता बरं का। हे बघा असे लाल लाल झाले आणि मग मी त्यांना खालून वरून मस्त असे पलटवून छान दोन्ही बाजूंनी शेकून घेतलं। आणि इथं शेकत नाही तोपर्यंतच इथं लगेच आहे बा पनगत बसलेलीच होती वाट बघत की केव्हा मम्मी काढती आणि केव्हा आपल्याला देती। तर मुलांनाही खूप आवडती बरं का ही रेसिपी, तुम्ही नक्की ट्राय करून बघा, एकच नंबर छान लागती आणि चुलीवर तर एकच इतकी छान लागती। आणि हे बघा अशी मस्त क्रंची क्रंची झालेली होती, आतमधून पण मस्त शिजलेली होती। वाव, गरम गरम खायला तर अजून मस्त मज्जा येत होती। आणि तिकडून पप्पा बघा, पप्पाला तर आवाज द्यायची गरजच लागली नाही कारण पप्पा लगेच वासानेच बाहेर असे ओढत ओढत आले आणि मग मैफिल बसलेली होती मस्त गरम गरम याच्यावर तावात आणि माझ्याही चुलीमध्ये पडलेला होता लाल लाल आहार। मग मीही घेतल्या 2 भाकरी मस्त अशा थापून आणि मग काय गरम गरम सगळ्यांनी जेवल्यानंतर मलाही छान असा आनंद झाला होता बरं का। पण माझा आनंद काही 5 मिनिटाच्या वरचा नव्हता कारण माझा बघा किती मोठा भांड्यांचा राडा पडलेला होता। शेजारी चालू होतं पाणी पाणी खेळायचं काम, यांना हाकलून आणि मी माझे भांडे वगैरे आवरले। वातावरण बघा कसलं भन्नाट असं छान पावसाचं झालेलं होतं, वारंही सुटलेलं होतं आणि आवरलेलं होतं माझं काम। तर कसा वाटला माझा मिनी व्लॉग? जर तुम्हाला माझे व्लॉग आवडले तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।